brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेम केलं, 8 वर्ष राहिलं, पण आता तो दुसरा लग्न करतोय. माझं हे सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच आहे. प्रियकराच्या लग्नाचं स्टेटस पाहिलं आणि तिनं आयुष्य संपवलं. आधी मंगळसूत्र घातलं, संसार फुलवला आणि नंतर मात्र खरं रूप दाखवत आतोनात छळलं. तरीही प्रेयसीनं साथ सोडली नाही. मात्र प्रियकराच्या दुसऱ्या लग्नाचं स्टेटस पाहताच ती पुरती कोसळली. त्यातूनच प्रियकराची हळद सुरू होण्याआधीच प्रेयसीनं गळफास घेत स्वतःला संपवलं. ही कहाणी आहे सोलापुरातील तृतीयपंथी प्रकाश कोळी उर्फ स्वीटीची. प्रियकर सुजित जमादार आणि स्वीटीचे 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 1.5 वर्षांआधी स्वीटीसोबत सुजितने लग्न केलं होतं. सुजितने बाळे परिसरात स्वीटीला घरही घेऊन दिलं. तिथंच सुजितचं येणं जाणं होतं. मात्र त्यानंतर सुजितनं स्वीटीला मारहाण करायला सुरुवात केली. तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण नातं टिकवण्यासाठी सुजित सांगेल तसं स्वीटी राहू लागली. नातेवाईकांना भेटू दिलं नाही, जोगती समाजापासून दूर ठेवलं. स्वीटीनं हे सगळं सहन केलं. पण सुजित दुसरं लग्न करणार असल्याच्या बातमीनं स्वीटीच्या पायाखालची जमीन सरकली. सुजितनं ठेवलेलं लग्नाचं स्टेटस पाहून स्वीटीला धक्का बसला. तिनं अश्रू वाटे सगळ्या भावनांना मोकळी वाट करून दिली. तिकडे सुजित नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधीच इकडे स्वीटीनं गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. स्वीटीनं जगाचा निरोप घेताना व्हिडिओतून व्यथा मांडली. आत्महत्येला सुजित जबाबदार असल्याचं स्वीटीनं म्हटलंय. मी सगळं देणं दिलंय, माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका म्हणत विनंतीही केली आहे. मी हे पाऊल उचलत आहे, याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार आहे. माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेम केलं, 8 वर्ष राहिलं, माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला. मला कुठं जाऊ देत नव्हता, येऊ देत नव्हता. माझं सगळं माणसं तोडलं. माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवला. पण आता तो दुसरा लग्न करतोय. माझं हे सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच आहे. गुरुवारी टोकाचं पाऊल उचलण्याआधी भाऊ नागेशलाही स्वीटीनं व्हिडिओ पाठवला होता. भावाने फोन करून समजावले आणि घराजवळ व्यक्तीस फोन करून तात्काळ स्वीटीकडे पाठवले. पण तोपर्यंत तिनं टोकाचं पाऊल उचललेलं होतं. शेवटची आशा म्हणून तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी स्वीटीला मृत घोषित केलं. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेरच स्वीटीच्या कोळी परिवारासह जोगती समाजातील सहकाऱ्यांनी हंबरडा फोडला. पाच भावंडांमध्ये प्रकाश कोळी 4थ्या क्रमांकाचा होता. लहानपणीच मुलींसारखी वागणूक पाहून तो तृतीयपंथी समाजात सामील झाला होता. तेव्हाच प्रकाशचं स्वीटी असं नामकरण झालं होतं. आधी परिवारापासून दूर राहत असली तरी थेट बोलणं भेटणं व्हायचं. पण आता लाडकी स्वीटी कधीच परत येणार नाही या विचाराने कुटुंबियांचा आक्रोश सुरू आहे. आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी स्वीटीच्या बहिणीनं केली आहे.
आज जे घडलं आज सगळं ते सुधीर जमादारमुळे घडलेलं आहे. त्यांचं दोघांचं प्रेम होतं 12 वर्षापासून. तो फसवला, सगळा पैसा वगैरे लुटून घेतला, सगळं घर बर्बाद झालंय आमचं. कुठं जाऊ देत ना, कुठं येऊ देत नव्हता, की लय मारहाण करायचा त्याला. त्याच्यापासून त्याला लय त्रास होता. मध्ये एकदा फिनेल पिला होता, आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो होतो. केस वगैरे काहीच केलं नव्हतं. ते गप्प त्याचा फायदा उचलून आता त्यांना जीव घेतलेला आहे माझ्या भावाचा. सगळं माझं घर बर्बाद झालेलं असल्यामुळं ते सुधीर जमीदार आहे, जबाबदार आहे की माझ्या भावाला मला न्याय मिळाला पाहिजे. सगळं त्याच्यामुळे माझ्या भावाचा जीव गेलेला आहे. आज सगळं कारण तोच आहे. सगळं त्यानं बर्बाद केलेला आहे. फसवला माझ्या भावाला की तुझ्या संग लग्न करतो म्हणून लग्न सुद्धा केला, मंगळसूत्र वगैरे सगळं घातलं गळ्यात, सगळं झालंय. आता त्याचं दुसरीकडे लग्न चालू आहे, त्याच्या मामाच्या मुलीलाच करून घेता येतो. आता फसवायला आलाय की मी तुझ्या संग नाही, असं तसं तू मारहाण भरपूर केलेला आहे. त्याच्यापासून त्याला भरपूर त्रास आहे. एवढंच की त्याला न्याय मिळाला पाहिजे. खूप त्याला त्रास आहे. आमच्या घरच्यांना पण खूप त्रास देत होता, त्यांना मारहाण करत होता, कुठं जाऊ देत नव्हता, येऊ देत नव्हता. त्यांच्या जोगती संघात पण त्यांना जाऊ देत नव्हता. त्याचा पैसा सोनं सगळं त्यानं घेतलेला आहे, बर्बाद झालेला आहे. त्याच्यासाठी मला न्याय पाहिजे माझ्या भावाचं. या घटनेनंतर पोलिसांनी स्वीटीचा मोबाईल जप्त केलाय. पोलिसांनी आरोपी सुजित जमादारवर गुन्हा दाखल करत पुढचा तपासही सुरू केलाय. पुढे तपास होईल. अटक झाल्यानं सुजितचं खोळंबलेलं दुसरं लग्नही होईल. सगळं काही सुरळीत होईल. पण स्वीटीसारखी वेळ पुन्हा दुसऱ्या कुणावर येऊ नये एवढीच अपेक्षा. सोलापूरहून विजयकुमार बाबरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.